हॅलो नमस्कार, परत एकदा ब्लॉगिंगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहे वसईला. वसईच्या आता किल्ल्याजवळ आहे, म्हणजे वसई जेट्टीजवळ. तर आज जरा वसई दर्शन करूया. चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा काही कंटेंट आवडत असेल तर. आज नवीन लोकेशनवर आलो आहे, वसई जेट्टी. तर इथे आता नवीन रोरो सुविधा पण सुरू झाली आहे. रोरो हे आहे वसई जेट्टी. ते कचरा भरपूर आहे बाहेर, खूप कचरा आहे इकडे. आणि जे इकडे गाड्या लागलेल्या आहेत इथे दिसत असतील तर या गाड्या, हे सगळे रोरोसाठी आहेत. म्हणजे इथून डायरेक्ट समुद्र पार केला की डायरेक्ट आपण घोडबंदर रोड कोणाला माहिती असेल तर त्या साईडला निघतो. म्हणजे डायरेक्ट ट्रॅफिक कट करत घोडबंदर रोडला जातो. खूप असा वळसा वाचला जातो. रोरोमधून जर कार वगैरे टाकली किंवा आपण गेलो वगैरे तर. इथे पहिले गणपती विसर्जन व्हायचं, पण आता खूप कचरा आहे. आणि बोटी बघा किती लागलेत, भरपूर बोट लागलेत, मच्छीमारीच्या बोटी वगैरे मोठ्या मोठ्या. आणि पावसाचं वातावरण पण झालंय, कसला काळा काळा ढग. असं वाटतं फुल पाऊस येईल आता, तर जायला पाहिजे. एक वसईच्या किल्ल्यामध्ये राऊंड मारून येऊ आणि वसई चिमाजी अप्पाचा जो गार्डन आहे तिकडे पण जाऊन येऊ. ओके. तर हॅलो, माझ्या पाठीचे दिसतंय इकडे क्रिकेटच्या मॅचेस होतात वसईमध्ये. म्हणजे भरपूर प्रमाणात क्रिकेटच्या मॅचेस इथे होतात. पण ते आता पावसाळ्यामध्ये सगळं भरलंय पूर्ण, म्हणजे हिरवळ झाले, गवत वगैरे फुल झाले. पण जसा पाऊस जाईल आणि एप्रिल मे महिन्यात खूप क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होतात इकडे पण. एक दुसरा पण ग्राउंड आहे जिकडे क्रिकेटच्या मॅचेस होतात, इथे पण क्रिकेटच्या मॅचेस होतात वसईमध्ये. हा जो समोरचा जे कंपाऊंड वगैरे दिसतंय ते कंपाऊंड नाहीये, पण तो ऍक्च्युअली वसईचा किल्ल्याचा एक भाग आहे. तर हॅलो, आता आपण ऍक्च्युअल वसईच्या किल्ल्यामध्ये चाललोय. एकदा नजर टाकूया. हा आहे आपला वसईचा किल्ला. मी माझ्या भावासोबत आलोय. हा एंट्रन्स, छोटासा व्ह्यू बघूया आपण नॉर्मल. फुल सगळं पडलंय वगैरे, म्हणजे बांधकाम सगळं पडलेलंच आहे मोस्टली. आणि एरिया बघा, एरिया पण बघून घ्या. लहानपणी खूप यायचो मी इथे, म्हणजे भावंडांसोबतच यायचो सगळं. वसईमधलं एक फोटोशूटसाठी पण हा कडक लोकेशन आहे, एक नंबर. म्हणजे बघा ना कसले फोटो येतील इकडे. वसईचा किल्ला आहे पण फेमस. इथे बाहेरून पब्लिक आले, विचारत होते फिरायला वगैरे देतात का. बोले जा फिरा, आपलाच किल्ला आहे, आपलीच पब्लिक, आपलीच माणसं, फक्त काही कांड करू नका आणि किल्ल्याचं नाव खराब करू नका. बरोबर की नाही? किल्ल्याचं नाव खराब करून काय होणार आहे. नीट या, नीट जा, फोटो वगैरे काढा, तमाशा वगैरे काही घालू नका, दारू वगैरे काही पिऊ नका. लोकेशन तर बघा. आणि ही एंट्रन्स होती. तर असा होता काहीसा छोटासा लुक आपल्या वसईचा किल्ल्याचा. आणि आता आपण जाऊया. पावसाचा खूपच जरा वाटते, लक्षणं तर आहेत पावसाची की पाऊस येईल वगैरे. ॲक्च्युली आलायच, आणि एक झड मारली तर तगड्यामध्ये भिजून जाऊ आम्ही. वसईच्या एरियामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा ना, दोन्ही साईडून पूर्ण झाड आहेत आणि साईडला पूर्ण हिरवगार. आणि हा बघा, हा किल्ल्याचा एकच भाग आहे, तुटलाय बिचारा वरतून, पण ठीक आहे. आणि आपण आता वसईच्या किल्ल्याच्या साईडने असं राऊंड मारतोय. इथे कसली तरी शूटिंग चालू आहे. कसली शूटिंग चालू आहे मला पण माहिती नाही, पण शूटिंग वगैरे चालली आहे. आणि हा बघा, तर व्हॅनिटी व्हॅन वगैरे पण लागले आहे मोठे मोठे. आणि एक सेकंड या, ओके. तर आता आपण चाललोय दुसऱ्या लोकेशनवरच, इकडे नागेश्वर मंदिर. माझ्या मागचा जो रोड दिसतोय तिथे आपली वसई जेट्टी होती, सरळ गेलं की, आणि तिथूनच एक किल्ल्यात पण रोड जातो. आणि आता आपण आहोत चिमाजी अप्पांच्या मूर्तीच्या समोर. ते आतमध्ये गार्डन वगैरे पण आहे, ते सध्या आता बंद आहे. या टायमिंगला राऊंड वगैरे मारायला पण भेटतो. तो हा एक लोकेशन आहे वसई बघायचं असेल तर, वसईमध्ये फिरायचं असेल तर.
पण इकडे येऊन जा किल्ल्यामध्ये, नंतर वसई जेट्टी, नंतर या लोकेशनला तर नक्की व्हिजिट करा. ब्लॉगमध्ये काय चुकत वगैरे असेल बोलताना तर प्लीज माफ करा, म्हणजे सुरुवातच केलं ब्लॉगिंगला. पुढे आपण परत अजून नीट करूया. ओके चला. वसईला आला असाल आणि जर घरगुती जेवण जेवायचं असेल आणि कोर्टाजवळ वगैरे असाल तर मग तुम्ही नक्कीच पाटील भोजनालयाला भेट देऊ शकता. माझ्या मम्मी पप्पांचाच आहे, म्हणजे माझे काका काकी त्यांचंच आहे. मम्मी पप्पा माझा भाऊ दुर्वांग हे चालवतात हॉटेल. कोणाला जेवायचं वगैरे असेल, घरगुती जेवण आवडते, व्हेज नॉनव्हेज किंवा जरा नाश्ता वगैरे पण असेल, तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट देऊ शकता. हे हॉटेल आहे आणि हे हॉटेल कोर्टाच्या जवळच आहे. हे हॉटेल आहे आणि इथे या साईडला इथे थोडा पुढे गेलात की तिकडे कोर्ट आहे, म्हणजे मेन रोडलाच आहे. आता चालले सुरूच्या बागेत. ॲक्च्युली काल खूप पाऊस होता, म्हणजे मला इकडे वसईला येऊन 3 दिवस झाले. कालचा दुसरा दिवस. तिकडे काल खूप पाऊस होता आणि काल ॲक्च्युली गेलेलो राजवाडी बीचला, पण खूप पाऊस असल्यामुळे काय शूट पण नाही करता आलं. राजवाडी बीच हा वसईचा एक मस्त खूप चांगला असा डेव्हलप बीच आहे. इकडे गेल्यावर भारी वाटतं एकदम. सुरुचीचा बीच एक असा बीच आहे जो मी लहानपणापासून इकडे नेहमी येत गेलो आहे. आता खूप दिवसांनी चाललो आहे, ॲक्च्युली खूप महिन्यांनी चाललो आहे. तर एकदा जाऊन तिकडची काय कंडिशन झालं आहे, म्हणजे काय कसं वाटतं आता जाऊन ते परत बघूया. आता फायनली पोचलो आहे सुरुची बीचवर. पण बीचवर जायचा जो रोड आहे तो जरा याच्यातून आहे, मग जात नाही तिकडे. ॲक्च्युली बीच एकदम आतमध्ये गेला आहे, खूप खूप म्हणजे खूपच. पहिले लहान असताना हे जी लोक इकडून चालतायत, इथे प्रॉपर बीच होता, म्हणजे इथून पाणी वगैरे चालू व्हायचा. पण आता तो पाणी गेला एकदम आतमध्ये. जे तिकडे घोडे वगैरे दिसत आहेत त्या साईडला वाळू आहे आणि त्याच्या पुढे अजून पाणी आहे. बीच एकदम अजून आतमध्ये शिरलाय. ते आता मला काय भिजायचं वगैरे इच्छा नाही आहे, म्हणून मी आता काय या रोडमध्ये मी तरी जाणार नाही या पाण्यातून. म्हणजे आज तरी मूड नाही आहे या पाण्यातून कपडे भिजवत ओले करत बीचवर जायला. सो जे काय आहे ते थोडासा एक नजारा बघून घ्या. वसईचा सुरुची बीच आहे हा. खायला मके वगैरे आहेत, टपऱ्या आहेत, मके, वडापाव, चहा. इथे पण गर्दी वगैरे असते, बट आता हे बीच एकदम आतमध्ये गेल्यामुळे मोस्टली सगळेजण असे बाहेरूनच असे इथे उभे राहूनच एन्जॉय करतात आणि म्हणजे थोडाफार मजा घेतात. बहुतेक दहीहंडीची प्रॅक्टिस आहे. हो, दहीहंडीची प्रॅक्टिसच चालू आहे. हां, इकडे बघू शकता तुम्ही, दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे. आता दहीहंडी पण येईल ना, तर बीचवरच पोरांची प्रॅक्टिस चालली आहे. वसईचा कुठला तरी पथक असेल दहीहंडीसाठी. लाटा पण मजबूत आहेत तसे त्या साईडला. इथून तरी मला दिसत आहेत, कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसतील, बट भरती आहे असं तरी वाटतंय. दुसरा थर लागला, तिसरा ट्राय चालू आहे त्यांचा, प्रॅक्टिस चालू आहे. वसईच्या सुरूच्या बीचवर खूप दिवसांनी आलो, खूप महिन्याने आलो. ठीकठाक वाटला. म्हणजे बीच एक तर ॲक्च्युली खूप आत गेला आहे, म्हणून मी काही तिकडे जात नाही. म्हणजे तसं मी ऑलरेडी बोललो आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे जेव्हा व्ह्यू दाखवला तेव्हा बोललो मी की मी आत जात नाही असं. तर ठीक आहे यार, लहानपणी आलो तेव्हा इकडेच मागेच बीच होतं, जिकडे आता नॉर्मल पाणी दिसतंय, असं डबक्यासारखं वाटतंय. तिकडेच बीच, तिथूनच बीच सुरुवात व्हायचा. बट आता अजून पलीकडे गेलं आहे आणि अजून लांब गेलं थोडाफार, मग थोडंफार चालत जायला लागतं. सो ते अवॉइड करतो मी. आणि हा तसा बघायला गेलं तर ॲक्च्युली माझा वसईला आल्यावर एक वसई जेट्टीवर जाऊन आलो, वसई किल्ल्यात जाऊन आलो, चिमाजी अप्पांच्या मूर्तीच्या समोर जाऊन आलो आणि काल राजवाडी बीचला पण गेलेलो, विरारला पण गेलेलो. पण काल खूप पाऊस होता, म्हणजे मोबाईल काढला तर माझा मोबाईल बहुतेक ढगात गेला असता, अशा कंडिशनमध्ये पाऊस होता. म्हणून मग काही शूट वगैरे काय केलं नाही. आणि मग आज आलो आहे सुरुची बीचवर, तर तुम्ही पण इथे पण नक्की व्हिजिट करा. ओके, तर आता व्लॉगचं एंड करतो याच्यातच. जर का असेल तर मग
ॲड करू परत. बट सध्यापुरता आपला वसईचा एक फेरफटका ब्लॉग इकडेच एंड होतो आहे. जर काही कंटेंट आवडत असेल, थोडंफार चुकत असेल परत सांगतो, काही चुकत असेल तर माफ करा. आणि पुढे आपण नक्कीच इम्प्रूव्ह करू बोलताना वगैरे. आणि असं सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, थँक्यू.